निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचं संकेत मिळत आहेत। कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांसमोरच बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे। हा व्यक्ती कारमध्ये बसला असून रस्त्यावर एक व्यक्ती हातात काठी घेऊन त्याला बेदम मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्जतमधील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव अमोल बांदल असं आहे। अमोलने शिवाजी उर्फ शिवा सोनवणे याने आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। मात्र या घटनेला आता राजकीय वळण प्राप्त झालंय। ठाकरे गटाच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून मारहाण करणारा व्यक्ती हा कर्जत तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने शिंदे गटाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावर केलाय। आपल्या अधिकृत सोशल मीडियावर ठाकरे गटाने लिहिलंय की महाराष्ट्रात गुंडाराज, कायद्याच्या चिंधड्या आणि लोकांचे हाल ही फक्त कर्जतची अवस्था नाही तर संपूर्ण राज्यभरात गुंडगिरी वाढलीय। कारण गुंडांचा म्होरक्यास बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसलाय। अशा शब्दात ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय। या सर्व प्रकरणावर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली असून आरोपी शिवा सोनवणे हा आपला बॉडीगार्ड असल्याच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलंय। या प्रकरणातील मारहाण करणारा आरोपी शिवाजी उर्फ शिवा सोनवणे आणि या प्रकरणात गंभीर जखमी झालेला अमोल बांदल हे दोघेही शिंदे गटाचे कार्यकर्ते असून ते माझे नातेवाईक असल्याचा खुलासा महेंद्रशेठ थोरवे यांनी केलाय। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।